आसमंत सारा, फुला फुलातून उजळे पानांचा पिसारा, वाऱ्याचा मंद सुगंध सांगी ज्याला त्याला, आला 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 माझा गणराज आला. बोला खंडोजी महाराज की जय. आगतम स्वागतम सुस्वागतम. श्री सद्गुरु समर्थ खंडोजी महाराज यांच्या 196व्या यात्रोत्सवानिमित्त भोईराज नवयुवक मित्रमंडळ पिंपळनेर आलेल्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत करीत आहे. यंदा आमचे मंडळ सादर करीत आहे एक पौराणिक देखावा, वृत्रासुराचा वध. वृत्रासुराचा वध. मंडळी, देवांवर, देशांवर, धर्मावर संकट आलेलं आहे. या संकटाचे निवारण करण्यासाठी आत्मबलिदान अतिशय महत्वाचे आहे. आपला भारत देश स्वतंत्र करण्याकरिता अनेक क्रांतीवीरांनी देहाचे बलिदान केले आहे. तेच बलिदान देवांचे राज्य वाचवण्यासाठी, धर्मावरील संकट निवारण करण्यासाठी एका थोर ऋषींनी बलिदान केलेले आहे. तीच कथा भोईराज नवयुवक मित्रमंडळ आपणापुढे सादर करीत आहे. नारायण नारायण. इंद्राच्या दरबारात एक संगीतमय कार्यक्रम सुरू असता इंद्र त्या संगीतमय कार्यक्रमात मग्न झाले. कार्यक्रमाच्या मध्यावर देवगुरु बृहस्पती इंद्राच्या दरबारात येतात. इंद्र शशीशी प्रेमाचे चाळे करत होता. ते पाहून देवगुरु बृहस्पती इंद्रावर भडकले. इंद्रराज, तुम्हास हर राज्यसभेत असे वागणे शोभा देत नाही. तुम्ही देवतांची, धर्माची मर्यादा ओलांडली आहे. मी तुमच्याकडे जे आजपर्यंत पुरोहित केलं त्याचा मला पश्चाताप होतो. म्हणून मी पुरोहित पदाचा त्याग करीत आहे. नारायण नारायण असे बोलून बृहस्पती निघून गेले. बृहस्पती निघून गेल्यावर इंद्र पश्चाताप करतो. आता आपल्यावर संकट येईल. खूप मोठी चूक झाली माझ्याकडून बृहस्पतींचा अपमान झाला. हे या संकटातून आपणास कोण बाहेर काढेल? स्वयं भगवान विष्णू. प्रकट व्हा श्रीहरी, प्रकट व्हा. आम्ही सर्व देव अनाथ झालो आहोत. दर्शन द्या श्रीहरी, दर्शन द्या.
सर्वच संकटाविषयी ज्ञात आहे. तू चुकला आहेस, पण तुला पश्चाताप झाल्यानं मी तुझ्यावर खूप प्रसन्न झालो आहे. तुला सांगतो की तू तवष्टा या महान ऋषीच्या पुत्रास विश्वरूपास शरण जा. तू त्यांना गुरु कर, तेच तुझे संकट निवारण करतील. नारायण नारायण. मग इंद्र आणि विश्वरूप यांची भेट होते. विश्वरूपा, आज आमची, देवांची, धर्माची आणि देशाची लाज तुमच्या हातात आहे. तुम्ही आमचे पुरोहित व्हा. हो इंद्रा, मी देवांवरचे संकट मुक्त करीन. नारायण नारायण. या विनंतीला मान देऊन विश्वरूप देवांचे पुरोहित होतात. त्यांच्याकडे असलेली नारायण पाठ देवांकडे सोपवतात. अथ नारायण कवचम श्री गणेशाय नमः. राजोवाच यया गुप्तः सहस्राक्षः सवाहान् नृपुसैनिकान् क्रीडन्निव विनिर्जित्य त्रिलोक्या बुभुजे श्रियम्. भगवंस्तन्ममाख्याहि वर्म नारायणात्मकम्. यथा तथा यिनः शत्रुं येन गुप्तो जयन् वृधे. श्री शुक उवाच. नारायण नारायण. मग सर्व देवांचे संकट टळते. देवांना नारायण पाठ मिळाल्यामुळे असुर भयंकर चिडतात आणि तेही स्वर्गावर राज्य मिळवण्यासाठी विश्वरूप यांच्याकडे आग्रह करतात. हे विश्वरूपा, तुम्ही देवांना तारले, आता आम्हा राक्षसांचेही तारणहार व्हा. आम्हा राक्षसांना बळ द्या. मग विश्वरूप राक्षसांसाठी यज्ञ करतात. ते पाहून इंद्रदेव प्रकट होतात. इंद्र अति क्रोधित होऊन आपल्याकडे असलेल्या वज्रानं विश्वरूप ऋषींचा वध करतात. विश्वरूप ऋषींच्या मृत्यूनंतर विश्वरूपचे वडील त्वष्टा संतापले. इंद्राचा वध करण्यासाठी तेही विधी करू लागले. त्यांचा संकल्प असा होता की हवनातून एक पुत्र व्हावा जो इंद्राचा वध करेल. त्या यज्ञातून एक महाभयंकर प्रचंड आसुर उत्पन्न होतो. यज्ञातून जन्मलेला त्वष्टाच्या पुत्रानं आपल्या विशाल शरीरानं जगाला वेगळे होते, म्हणून त्याचे नाव रुद्रासूर ठेवण्यात आले.
आहे देवराज. देवराज इंद्र याचा विनाश मी करणार आहे. मनुष्य एकदा राक्षसांचे राज्य प्रस्थापित करणार आहे. कुठे कुठे आहे तो इंद्र? पुत्रासुराकडे असलेल्या वरामुळे इंद्रदेवाचे कोणतेही अस्त्र शस्त्र चालत नव्हते. यानं इंद्रदेव घाबरले आणि भगवान विष्णूकडे मदतीची पुकार केली. श्रीहरी, प्रलय आलाय, प्रलय आलाय. श्रीहरी, उपाय सुचवा. श्रीहरी, दर्शन द्या, शीघ्र दर्शन द्या. श्रीहरी. हे इंद्रा, तुम्ही दधीची ऋषींच्या ध्यानस्थानी जा आणि त्यांना आपले आत्मबलिदान देण्यास सांगा. त्यांच्या अस्थी आणि हाडांपासून वज्र तयार होईल. त्यांना आपले आत्मबलिदान द्यावे लागेल, तरच या पुत्रासुराचा वध होईल. नारायण नारायण. इंद्र दधीची ऋषींची भेट घेतात. त्यांना संपूर्ण व्यथा सांगतात. ऋषी, मला तुमच्या शरीराचे बलिदान हवे आहे. का? दधीची ऋषी असे ऐकून चिंतित पडले. मला तुमचे बलिदान मागणे अयोग्य वाटते, पण समस्या अति गंभीर आहे की मला विचारणे भाग पडले. नारायण नारायण. दधीची ऋषींनी एकही शब्द न बोलता भगवंताचे ध्यान केले आणि योगाद्वारे शरीराचा त्याग केला. ऋषींनी आपल्या शरीराचे आत्मबलिदान दिले. नारायण नारायण. ऋषींच्या हाड आणि अस्थींपासून इंद्रानं एक वज्र अस्त्र तयार केलं. त्यावेळी पुत्रासुरानं तिन्ही लोकात आतंक माजविला होता. इंद्र, तू मला मारूच शकत नाही. मी या तिन्ही लोकांवर विजय प्राप्त केलाय. तुझा वध होणे अटळ आहे. वृत्रासुर, तुझा वध होणे अटळ आहे. इंद्र, बोला खंडोजी महाराज की जय. खंडोजी महाराज की जय. डॉक्टर पुढे जायचंय. महाराजांनी